हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। 2022 साली ज्यावेळी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली, त्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही एक निर्णय घेतला आणि दरवर्षी त्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं। आम्ही नागपूरमध्ये प्रयोग केला आणि नागपूरमध्ये जे रस्ते कॉन्क्रीटचे केले 40 वर्ष झाले, आता 30 वर्ष झाले। पहिला ज्यावेळेस मी महापौर होतो त्यावेळेस जे रस्ते केले तेव्हापासून आम्ही जवळपास आता 60% 70% रस्ते कॉन्क्रीटचे केले। 30 वर्षात एक नवा पैसा त्याच्यावर खर्च झाला नाही, एक खड्डा त्याच्यावर पडला नाही। म्हणून मुंबईमध्येही जिथे इतका पाऊस पडतो, पावसाचं आणि डांबराचं नातं हे विळ्या भोपळ्याचं नातं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथे कॉन्क्रीट रोडची आवश्यकता होती आणि म्हणून मुंबईच्या रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आपण घेतला। 2 टप्प्यांमध्ये आपण याचं काम सुरू केलं। जवळपास रस्त्यांची लांबी ही 2050 किलोमीटर आहे। त्यापैकी 1200 किलोमीटरचं काम हे पूर्वी त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं आणि जवळपास आता नव्याने आपण 575 किलोमीटरचं काम पूर्ण केलं आणि 138 किलोमीटरचं काम सुरू आहे। म्हणजे जवळपास हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1200 किलोमीटरपैकी 1913 किलोमीटर 1200 नाही 2050 किलोमीटरपैकी 1913 किलोमीटरचे रस्ते म्हणजे 95% रस्ते हे मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, ज्याच्यावर आपल्याला खड्डे पडणार नाही, वारंवार त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। टप्पा 1 मध्ये 89% काम झालेलं आहे। डिसेंबर 2026 पर्यंत 1 ची मुदत आहे। टप्पा 2 मध्ये 73% काम झालं आहे, ज्याची नियोजित मुदत ही मे 2027 आहे। दोन्ही टप्पे मिळून 81% प्रगती आहे आणि मे 2027 पर्यंत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। याचा परिणाम काय आहे तर 2023 मध्ये आपल्याला रस्त्याचे खड्डे, मुंबईतल्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याकरता 203 कोटी रुपये लागले होते। 24 मध्ये ते 164 कोटी झाले, 25 मध्ये ते अजून कमी 97 कोटी झाले आणि 2026 मध्ये फक्त 45 कोटी रुपये लागले। म्हणजे 203 कोटीवरनं आपण 45 कोटीवर आलेलो आहोत आणि पुढच्या काळात याहीपेक्षा कमी पैसा आपल्याला लागेल। आणि अर्थातच मुंबईमध्ये रस्ते की खड्डे वगैरे असे काही जे काही आपल्याला पूर्वी बातम्या पाहायला मिळायच्या, बहुतांश मार्गांवर अशा बातम्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। आपल्याला कल्पना आहे की अनेक उड्डाणपुलाची कामं या ठिकाणी आता सुरू आहेत, जी अंतिम टप्प्यात आहेत। जे फ्लायओव्हर भायखळा येथील वाय ब्रिजशी जोडण्यासाठी केबल स्टेड फ्लायओव्हर आहे, आपण जर जाताना बघत असाल तर अंतिम टप्प्यामध्ये तो आहे। महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाजवळ केबल स्टेड ब्रिज आहे। बोरीवली येथील कोरा केंद्र उड्डाणपूल केबल स्टेड तंत्रज्ञानावर या पुलाचा विस्तार चाललेला आहे। अंधेरीतील जेव्हीपीडी जंक्शन जुहू सर्कल उड्डाणपूल, मालाडमधील मडबेट आणि अंधेरीतील वर्सोवा यांना जोडणारा मड वर्सोवा केबल स्टेड पूल, ज्याच्यामुळे खूप मोठी फेरी ही त्या ठिकाणी वाचणार आहे, वेळही वाचणार आहे आणि ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। माहीममध्ये सेनापती बापट मार्ग ते वांद्रे पूर्व उड्डाणपूल, ABS मार्गावरील कुर्ला पश्चिममधील कल्पना टॉकीज ते घाटकोपर पश्चिम येथील पंकेशा बाबा दर्ग्यापर्यंतचा उड्डाणपूल, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडला सायन पनवेल हायवेवरील टी जंक्शनशी जोडणारा फ्लायओव्हर जे आर्म्स आहेत ते आर्म्स त्या ठिकाणी आपण तयार करतो। पश्चिम द्रुतगती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचं रुंदीकरण चाललेलं आहे। गोरेगाव मुलुंड हा जो काही आपला या ठिकाणी जोड रस्ता आहे, टनेल आहेत, ज्याच्यामुळे 90 मिनिटाचा वेळ हा 25 मिनिटाला येणार आहे। ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की ठाणे आणि बोरिवली आणि गोरेगाव ते मुलुंड ह्या 2 कनेक्टिव्हिटी अशा होत आहेत की ज्याच्यामुळे या मुंबईमध्ये ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचा जो एक मेजर प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे आपण दूर करू, ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपले रस्ते जे आहेत ते या ठिकाणी डिकंजेस्ट होतील। यासोबत आपल्याला कल्पना आहे की मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो। वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला।
आता आपला कोस्टल रोड बांद्र्यापर्यंत आलाय. बांद्रा वर्सोव्याची लिंक आपण तयार करतोय. वर्सोव्याची लिंक पुढे चारकोप दहिसर करत उत्तनपर्यंत जाणार आहे. आणि मी स्वतः त्या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. अतिशय वेगानं काम चाललं आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या, सगळ्या परमिशन्स मिळवल्या. काही परमिशन्स करता सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं. सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्या परमिशन्स मिळवल्या. त्यामुळे आता या संपूर्ण नॉर्थ कोस्टल रोड जो 100% आपल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करणार आहे, अशा प्रकारच्या या नॉर्थ कोस्टल रोडला आता कुठल्याही परमिशनची अडचण नाही. याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आता तर ज्यावेळेस मी व्हिजिट केली ते माझ्या लक्षात आलं की उत्तनला आपण किंवा आपण भाईंदरला ज्यावेळेस हा जोडणार आहोत त्यावेळेस भाईंदरला आपण सुभाषचंद्र बोस मैदानापाशी तो जोडतो. पण तिकडनं आपला जो उत्तन विरार सी लिंक होईल तिथे जाण्याकरता पुन्हा आपल्याला अडचणी आहेत. आणि म्हणून आपण त्या क्षणी निर्णय घेतला की चारकोपचं जे त्या ठिकाणी सागरसाहेब मरीना एन्क्लोव आहे त्याच्या पाठीमागे आपण ते जे टनेल्स तयार करतोय, बाजूलाच आपल्याला पगोडा दिसतो खाडीच्या पलीकडे, तिथे उत्तन आहे. तिथलं आपली उत्तन विरार सी लिंक होणार आहे. आणि म्हणून मी आदेश दिले की इकडे तर आपण जातोच आहोत, पण हे जे टनेल्स आहेत हे टनेल खाडीच्या खालून थेट उत्तनला न्यायचे. म्हणजे आपल्या नरिमन पॉईंटपासनं विरारपर्यंत, म्हणजे नरिमन पॉईंटपासनं भाईंदरपर्यंत आणि उत्तनपासनं विरारपर्यंत पूर्ण सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी प्राप्त होईल. उद्या जेव्हा आपण कोरेला नवीन एअरपोर्ट तयार करू, आपण दक्षिण मुंबईतनं विरारच्या नवीन एअरपोर्टला देखील 50 मिनिटात पोहोचू शकतो. अशा पद्धतीनं याची रचना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मुंबईकरता मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आपण करतो. BKC कनेक्टर जो आहे तो यू शेप फ्लायओव्हर ऑक्टोबर 2027 पर्यंत आपला तो पूर्ण होणार आहे. यामुळे अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुलभता येईल आणि सायनकडनं येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या जे काही वाहनं आहेत यांनाही स्वतंत्र रॅम्प्स आपण देतो आहोत, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कंजेशन जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कमी करू शकू. पार्किंगचा एक प्रश्न सातत्याने सगळ्यांनी मांडला.